पण आपल्या लिंबू बागामध्ये आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या इकडून तर तिकडच्या कडापर्यंत सगळे लिंबूचे झाडं येतं आणि हे झाडं ची पूर्ण आपण छाटणी केलेली आहे. तर छाटणी केलेली असल्यामुळं आपल्या झाडाचा फायदा भरपूर होतोय आणि झाडं वरती वाढत आहे आणि वरती झाडं ज्यावेळेस वाढलेले आहेत त्यावेळेस त्याचं फळ सगळं वरती येतं आहे. आता आमची जुनी बाग आहे ना, तर त्या जुन्या बागेचं पण तसंच आहे. त्याच्यामुळं आता जवळपास आम्ही 18 ते 20 वर्षापासून आमच्याकडं लिंबू हे क्षेत्र आहे. आता आता ते झाडं जास्त एक 18-20 वर्षाचे झाल्यामुळं आपण नवीन बाग लावलेली आहे आणि हे झाडे जवळपास 1.5 एकर झाडं जवळपास आपले असल्यामुळे ना आपण त्यांना त्याच्यामध्ये मका होती. आता मका वगैरे काढली झालेली आहे, तर मकाचंही उत्पन्न झालं. पण आता इथून पुढं आपल्याला लिंबूच्या बागामध्ये काही लावायचं नाही आहे. का लावायचं नाही आहे, तर लिंबाचे बारामाही बाजारभाव चांगले असते आणि बाजारभाव चांगले असल्यामुळं लिंबाचे फळबागा बाकीच्या ज्या फळबागा आहेत त्या फळबागामध्ये सगळ्यात जास्त आणि बारामाही जर उत्पन्न राहणारे असं जर हे असेल पीक कुठलं तर ते आहे लिंबू. लिंबू जसं की आपण कसं म्हणतो की बागेमध्ये वगैरे सफरचंदला लई बारामाही बाजारभाव असतात, ते त्याच्या सीझननुसार कमी होतात. ते तसं लिंबाचं कसं बाराही बाजार असतात ते. आणि आपल्या महाराष्ट्रामधून नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त लिंबू क्षेत्र आहे आणि लिंबूमध्ये नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंद्यामधून जास्त आहे किंवा इकडच्या भागामध्ये जास्त लिंबुनीचं क्षेत्र आहे. मग हे क्षेत्रामध्ये लोकांनी जसं की बदल काय केला पाहिजे किंवा कुठले खतं वापरले पाहिजे, जसं की खतं कोणते वापरले पाहिजे. जास्त करून तर बाकीच्या बागापैकी कुठल्याही फळवर्गीय बागेमध्ये सगळ्यात कमी खर्चाचं जर म्हटलं तर लिंबुनीचं हे आहे लिंबू. आणि लिंबाला कसं बारामाहीमध्ये खर्च कमी लागतो आणि खर्च कमी लागून उत्पन्न जास्त आहे. त्याचा फायदा मग शेतकऱ्यांना होतो. शेतकरी जसं की समजा बाकीचे डाळिंब वगैरे, डाळिंबाला तुम्हाला 12 महिने, जर तुम्ही 1 महिने जर डाळिंबाच्या बागात गेला नाही तर तुम्हाला तिथं तुमची डाळिंबाची बाग डायरेक्ट काढून टाकण्यासारखी दिसेल. तसं तुम्ही जर एक वर्षभर जरी लिंबू बागामध्ये जर गेले नाही तरी तुमच्या बागेला काहीच होणार नाही आहे. फक्त तिला लागतं काय, पाणी. आणि जर आपण जसं की शेणखत म्हणा, जसं की आपल्याकडं आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याकडे गांडूळ खत असते आणि हे शेतकरी गांडूळ खत शेतकऱ्यांनी जर वापरलं तर त्याचा फायदा सगळ्यात जास्त होतो. जास्त कसा होतो की आपल्या जमिनीमध्ये कुठलं नत्र वगैरे जे काही कमी पडेल ते त्या गांडूळ खतामधून जातं आणि त्या गांडूळ खताचा फायदा मग उत्पन्नामध्ये भर देतो. उत्पन्नामध्ये जसं की आपण समजा बाहेरून कुठल्याही दुकानामधून जे औषधं वापरतो किंवा समजा केमिकल वगैरे किंवा PGR कुठलेही त्याच्यामध्ये, तर त्याचं लाईफपेक्षा हे जे आपण नॅचरल जे गांडूळ खत वापरतो ना त्याचा शेतकऱ्याला फायदा होतो. त्याच्यामुळे आता आम्ही जे वापरलेलं आहे यांना गांडूळ खत वगैरे पण टाकतोय आम्ही आणि गांडूळ खत टाकून शेणखत टाकतो ते. आणि फळबागा एकदम चांगली, जसं की आपल्याला 3 वर्षात कम्प्लिटली ह्याला आपलं उत्पन्न एकदम चांगलं आलं पाहिजे असा आमचा प्रयत्न असतोय. आणि आमचे जवळपास पहिले ही 2-3 बागा ज्या आहेत त्याच्यासाठी आम्ही असंच वापरतो ते. आणि आज जवळपास 20 वर्षापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न काढत होते. आणि तुम्हाला पण माहिती, आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो त्यावेळेस 12 महिन्यातून कधीही लिंबाचे बाजारभाव कमी नसतात. ते तसं कुठल्याही मालाचं जर तुम्ही फळवर्गीयामध्ये पाहिलं तर चढ उतार डाऊन वगैरे आपले बाजार होत असतात. ते पण लिंबू फळ बागेमध्ये तुम्हाला कधीही बाजार कमी होत नाहीत.